आता बघा तुम्ही आकडे एवढे खालीवर 60 वरून ते जर 58 वर आले, त्याच्यानंतर आता या ठिकाणी शिंदे साहेब आणि आम्ही मिळून 92 संख्या झाली. 2 मिनिटांमध्ये शतक सुद्धा होईल आणि मग 150च्या 60च्या दरम्यान आम्ही जाऊत आणि निर्विवाद बहुमत निश्चितच येईल. ठीक आहे, आमच्याकडे ठीक आहे, ठीक आहे. ताजी ताजी बातमी अमरावतीतून येते, ताजी बातमी अमरावतीतून येते. प्रणिता, अमरावतीत काँग्रेस जल्लोष करते. काँग्रेसचे 4 उमेदवार अमरावतीत विजयी झालेले आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. जल्लोषाला सुरुवात झाली. अमरावतीत भाजपला मोठा धक्का बसलेला आहे. एकीकडे फडणवीसांचे मामे भाऊ यांचा पराभव झालेला आहे आणि दुसरीकडे अमरावतीत काँग्रेस मात्र विजयोत्सव साजरा करताना पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे 4 उमेदवार अमरावतीत विजयी झालेले आहेत. अमरावतीत भाजपला मोठा धक्का बसलेला आहे. पुन्हा वळूयात चर्चेकडे. प्रसाद सर, बिलकुल. या निमित्तानं आता चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत अवधूत वाघ आहेत. अवधूत वाघ, काय आवडेल, आधी अमरावतीच्या पराभवावर बोलाल का आधी भारतीय जनता पार्टीच्या मुंबईतल्या परफॉर्मन्सवर बोलाल? मी सर्वप्रथम तुम्ही जो प्रश्न विचाराल त्या प्रश्नाला उत्तर देईल. बिलकुल. मग आधी अमरावतीवर बोला. अमरावतीवर काय झालंय ते दिसतंय. तिथे कलोती हरले, श्रीकांत भारतीयांचे बंधू पराभूत झाले. बघा, भारतीय जनता पक्षाच्या या 2 ठिकाणी तुम्ही जो पराभव दाखवत आहात आणि त्याचं कुठेतरी आपण जोडता आहात, हे तिकडचे कार्यकर्ते आहेत. कलोत्री ते मुख्यमंत्र्यांचे भाऊ आहेत. हा योगायोग आहे. मुख्यमंत्र्यांनी कुठेही आपल्या सख्या भावाला सुद्धा नाही तर नागपूरमध्ये तिकीट देऊ शकले असते, आमदार बनवू शकले असते, पण तसं काही झालेलं नाहीये. त्यांचे मामे भाऊ आहेत ते, आणि ते मामे भाऊ मामाचा मुलगा आहे. शेवटी तुम्हाला माहिती आहे की आदरणीय देवेंद्रजींचं आजोळ जे आहे ते अमरावतीचं आहे. त्यांच्या मातोश्री तिकडचे आहेत आणि त्यांचे मामा तिकडे राहतात. हे संपूर्ण फॅमिली, संपूर्ण कुटुंब हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करतं. ठीक आहे, पण आता यातला एक मुद्दा घेतो पटकन घेतो. आपण त्याचं उत्तर द्या. अमरावतीतलं खरं भांडण नवरा बायकोतलं होतं. आधी तुमची युती होती, नंतर तुम्ही वेगळे झालात. हे सगळं का बदललं? लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक हे वेगळ्या पद्धतीने करावी लागते. कॉर्पोरेशनमध्ये ज्यावेळी स्थानिक इलेक्शन्स असतात त्यावेळी बडनेरा आणि अमरावती या दोघांची मिळून ही कॉर्पोरेशन आहे. बडनेरामध्ये काहीतरी एक वेगळी स्थिती आहे आणि अमरावतीमध्ये काहीतरी वेगळी स्थिती आहे. अमरावतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिकडे तो मुस्लिम बहुल एरिया आहे आणि बडनेरा हा हिंदू बहुल एरिया आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये तिथे स्वतः राणा दाम्पत्य आणि त्यांचं स्वतःचं एक छोटासा पक्ष, त्यानंतर तिकडे काँग्रेस, त्यानंतर तिथे तुम्ही एक लक्षात घ्या, या देशाच्या अध्यक्ष, या देशाच्या काय म्हणायचं त्यांना, प्रेसिडेंट, ह्या तिकडच्या होत्या, अमरावतीच्या होत्या, प्रतिभाताई पाटील. त्यामुळे काँग्रेसचं तिकडे ताकद असणं याच्यामध्ये नवलते काय, पण तेवढं असताना सुद्धा. ताजी बातमी येते. मी पटकन मुंबईवर आपल्याला या चर्चेसाठी आणेन. आता पटकन आधी प्रणिता आपण बोलणार आहोत. अकोल्यात भाजपचे सागर शेगोगात हे पराभूत झालेले आहे. वंचितचे शहराध्यक्ष निलेश देव यांचा 1600 मतांनी विजय झालेला आहे. अकोल्यातून महत्वाची बातमी आहे.